नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपभोक्त्याची वर्तन पद्धती या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवरती आपण आज चर्चा ही करणार आहोत. आता सुरुवातीला ही जी उपभोक्त्याची वर्तन पद्धती जी आहे ही अभ्यासाची एक नवीन संकल्पना या बाजारपेठेमध्ये या अलीकडच्या काळात ही अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं की विशेषतः आपण बघायला गेलं तर 1960 नंतरच्या कालावधीनंतर या खरे उपभोक्त्याच्या वर्तन पद्धती संकल्पनेला हा प्रारंभ झाल्याचं आपल्याला दिसून येतो. विशेषतः 1990चा जो कालावधी आहे की त्याला आपण LPG किंवा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या काळात या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीला एक विशेष महत्त्व हे प्राप्त झालं की याच दरम्यानच्या कालावधीमध्ये की कन्झ्युमर रिलेटेड ॲक्ट्स किंवा त्याला आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट किंवा उपभोक्ताविषयक कायदेसुद्धा या दरम्यानच्याच काळामध्ये हे अस्तित्वात आलेले आहेत. परिणामी व्यवसाय संस्था असतील, बाजारपेठा असतील किंवा संशोधनामध्ये सर्वात जास्त महत्त्व या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीला हे अभ्यासाला किंवा हे अभ्यासलात हे आपणाला सांगता येईल. आता विशेषतः 21व्या शतकामध्ये तर सध्याच्या ज्या बाजारपेठा अस्तित्वात आहे त्या उपभोक्ताभिमुख ह्या बनल्याचं आपणाला दिसून येतं की म्हणून या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीचा विचार करून त्या वस्तूच्या उत्पादनाबाबतची व त्या विपणनाबाबतची सर्व धोरणे व योजना, वेगवेगळ्या योजना या आखल्या जातात. त्या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीमध्ये उपभोक्ता कोणती वस्तू कोठे किंवा कशी व केव्हा खरेदी करतो या सर्व बाबींवर प्रभाव पडणारे हे विभिन्न घटक असल्यामुळे त्या घटकांचा सुद्धा या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीमध्ये अभ्यास हा करावा लागत असतो की म्हणजेच काय की उपभोक्त्याच्या खरेदीचा निर्णय व उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीच्या आधारे हे ठरवलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीमध्ये ही आधुनिक विपणनामध्ये खरेदी निर्णया प्रक्रियेतील एक सर्वात महत्त्वाचा घटक किंवा एक ज्याला आपण निर्णायक घटक म्हणतो हा समजला जातो. आता या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीमध्ये वेगवेगळे ओपिनियन्स हे वेगवेगळ्या एक्सपर्ट्स लोकांनी किंवा तज्ज्ञ लोकांनी हे मांडलेले आहेत की त्याच्यामध्ये एक पहिलं ओपिनियन एक फ्रेडरिक वेबस्टर या वेबस्टरच्या ओपिनियननुसार हा जो उपभोक्ता आहे किंवा ही जी उपभोक्त्याची जी वर्तन पद्धती आहे ही संभाव्य उपभोक्त्याच्या मानसशास्त्रीय किंवा जे मानसशास्त्रीय जे घटक आहेत त्याचबरोबर सामाजिक व शारीरिक वर्तन पद्धती जी आहे ज्याद्वारे त्या वस्तूच्या किंवा त्या सेवांच्या त्या वस्तूंचं आणि त्या सेवेंचं हे मूल्यमापन केलं जातं आणि ती खरेदी व उपभोग करून की दुसऱ्या त्या संबंधी सांगण्याची जी जाणीव निर्माण होते त्याला आपण उपभोक्त्याची वर्तन पद्धती असं म्हणत असतो. आता या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवरती किंवा त्याच्या निर्णयावरती हे वेगवेगळे प्रभाव टाकणारे घटक आहेत किंवा त्याला आपण फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द कन्झ्युमर बिहेवियर, हाऊ ही बिहेव्स इन पर्टिक्युलर मार्केट और व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड ए पर्टिक्युलर कमोडिटी और सर्व्हिस हे असे वेगवेगळे फॅक्टर्स या खरेदी निर्णयावर जे प्रभाव टाकणारे आपण घटक ज्यांना म्हणतो किंवा जे फॅक्टर्स म्हणतो त्याविषयी आपण थोडी चर्चा करूया. आता हा जो पहिला फॅक्टर आहे किंवा पहिला जो घटक आहे तो आहे की मानसशास्त्रीय घटक. की या मानसशास्त्रीय घटकाचा खरेदी निर्णयावरती नेमका कसा प्रभाव पडतो. तर सुरुवातीला खरेदी निर्णय प्रक्रिया ही जी आहे
ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया ज्याला म्हटलं जातं किंवा त्याला सायकोलॉजिकल फॅक्टर्स असं म्हटलं जातं, की त्यामुळे त्या उपभोक्त्याच्या खरेदीच्या निर्णयावरती मानसशास्त्रीय घटकांचा हा जास्त प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं, की या मानसशास्त्रीय घटकांमध्ये त्या व्यक्तीची क्रय प्रेरणा किती आहे किंवा त्या ग्राहकाची परचेसिंग पॉवर किती आहे, ती पर्टिक्युलर कमॉडिटी आणि सर्व्हिस ही खरेदी करण्यापाठीमागं. त्याचबरोबर व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड टू परचेस ए पर्टिक्युलर कमॉडिटी किंवा त्या उपभोक्त्याचा ती वस्तू खरेदी पाठीमागं करण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. त्याचबरोबर त्या ग्राहकाची विचार प्रणाली कोणत्या पद्धतीची आहे किंवा त्याला ॲडव्हान्स कमॉडिटीज खरेदी करण्यामध्ये तो इंटरेस्टेड आहे किंवा ट्रॅडिशनल कमॉडिटीज खरेदी किंवा परचेस करण्यामध्ये तो इंटरेस्टेड आहे, की म्हणजेच काय की त्या पर्टिक्युलर कमॉडिटीबद्दल त्याची विचार प्रणाली कोणती आहे. त्याचबरोबर त्याची भावनिक स्थिती काय आहे किंवा आपण म्हणूयात की त्या ती वस्तू खरेदी करण्यापाठीमागं त्याचं कोणतं तात्विक अधिष्ठान आहे किंवा त्याची अभिप्रेरणा काय आहे. असे वेगवेगळे सब फॅक्टर्स किंवा या उपघटकांचा परिणाम या मानसशास्त्रीय घटकांवरती हा होत असतो. त्याचबरोबर एखादी व्यक्ती ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू खरेदी करत असते, की त्या पर्टिक्युलर पर्सनची ती वस्तू खरेदी करण्यापाठीमागची नीड काय आहे किंवा गरज काय आहे, की आपण जर अलीकडच्या कालावधीमध्ये जर बघितलं असेल तर ह्या व्यक्तींच्या गरजा या दिवसेंदिवस वाढल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा त्या सतत वाढत असतात. तेव्हा त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ही अभिप्रेरणा या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ही असते. तेव्हा त्या अभिप्रेरणाच्या अनुषंगाने तो व्यक्ती ती वस्तू खरेदी करण्यापाठीमागचा निर्णय ही घेत असते. त्याचबरोबर त्या उपभोक्त्यांच्या गरजांबाबतचे आकलनसुद्धा त्या खरेदी निर्णयावरती हे परिणाम करीत असतात. हे आपणाला सांगता येईल की त्या प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट प्रकारची विचार प्रणाली असते. त्याचबरोबर त्याचे काही गोष्टींबाबत विशिष्ट दृष्टिकोन असतात. हे सर्व उपघटकसुद्धा त्या उपभोक्त्याच्या निर्णयावरती कमी प्रमाणावरती किंवा एक जास्त प्रमाणावरती किंवा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे हे घटक असतात. की म्हणजेच काय एकंदरीत आपल्याला सांगता येतील की कोणतीही कमॉडिटी किंवा वस्तू खरेदी करत असताना की सायकोलॉजिकल फॅक्टरचा किंवा त्या मानसशास्त्रीय घटकांचा परिणाम ह्या त्या ग्राहकावरती खरेदी निर्णय करत असताना पडत असतो. त्याचबरोबर दुसरा एक फॅक्टर आहे तो आहे सामाजिक घटक. आता या सामाजिक घटकांचा सुद्धा कसा परिणाम होतो याविषयी थोडे आपण चर्चा करूयात किंवा त्याला सोशल फॅक्टर्स असं म्हटलं जातं. की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मॅन इज अ सोशल किंवा मानव हा जो आहे एक समाजप्रिय प्राणी आहे आणि तो त्याचं जीवन कार्य जे आहे हे समाजामध्येच वावरत असतो. की त्यामुळे त्याच्या खरेदी निर्णयावर सामाजिक घटकांचा प्रभाव पडणे हे स्वाभाविकच आहे आपणाला सांगता येईल. आता या सामाजिक घटकांमध्ये त्या व्यक्तीच्या चालीरीती काय आहेत किंवा त्याच्या प्रथा काय आहेत किंवा त्याचे सामाजिक संस्कार काय आहेत किंवा त्या उपभोक्त्याचा सामाजिक वर्ग काय आहे किंवा समाजाची व्यवस्था काय आहे किंवा त्या व्यक्तीची कुटुंब व्यवस्था काय आहे, की न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम आहे का जॉईंट फॅमिली सिस्टीम आहे, की या कुटुंबाच्या व्यवस्थेवरून सुद्धा ती वस्तू खरेदी करण्याच्या पाठीमागं उद्देश त्या ग्राहकाचा हा असू शकतो. त्याचबरोबर त्या समाजातील उपभोक्त्याची संस्कृती काय आहे किंवा त्या उपभोक्त्याचे नातेवाईकांचा समूह काय आहे. त्याचबरोबर उपभोक्त्याचा मित्रसमूह कोणकोणते आहेत किंवा त्याचा सामाजिक स्तर कोणकोणते आहेत किंवा सामाजिक नियम किंवा काही बंधनं किंवा काही समाजामध्ये काही वस्तूंबद्दल नियम किंवा बंधनंही घातलेली गेलेली असतात किंवा सामाजिक गट कोणकोणते आहेत. अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश या सामाजिक घटकांमध्ये हा होत असतो.
त्या उपभोक्त्याला त्याच्या ज्या समाजाच्या ज्या चालीरीती असतील किंवा प्रथा असतील किंवा संस्कार असतील किंवा नियम असतील किंवा बंधनं असतील, या सर्व बाबी त्याची त्या ग्राहकाची इच्छा असो किंवा ती इच्छा नसो तरी त्या पाळाव्या, या चालीरीती या पाळाव्या या लागत असतात. या चालीरीतींचा सुद्धा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्या खरेदी निर्णयावरती परिणाम हा होत असतो. की बऱ्याच वेळेला काय होतं तर त्या सामाजिक दडपणामुळे त्या उपभोक्त्याला अनेक गोष्टी या स्वीकाराव्या या लागत असतात. की बऱ्याच वेळेला जॉईंट फॅमिली जर असेल किंवा त्या जॉईंट फॅमिली या कुटुंब व्यवस्थेमध्ये कधी आजोबांचे त्या लहान मुलाला ऐकावे लागते, तर कधी आजोबांना त्यांचे जे नातवंड आहेत त्या नातवांचे आधुनिक विचार किंवा आधुनिक वस्तूंबाबत हे ऐकावे लागत असते. की म्हणजेच काय एकंदरीत आपणाला सांगता येईल की हे सामाजिक घटक सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत की जेणेकरून या खरेदी निर्णयावरती किंवा या सामाजिक घटकांचा या खरेदी निर्णयावर हा प्रभावपणे परिणाम हा होत असतो. त्यानंतर आर्थिक घटक. आता या आर्थिक घटकांचा या खरेदी निर्णय प्रक्रियेवरती ग्राहकांचा कसा परिणाम होतो त्याविषयी आपण थोडी चर्चा करूयात. आता हे जे आर्थिक घटक आहेत किंवा इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत, हे खरेदी निर्णय करत असताना एक त्या इकॉनॉमिक फॅक्टर्सचा आणि त्या कमोडिटी परचेस करण्यापाठीमागचा एक कोऑर्डिनेशन आहे किंवा एक कोरिलेशन आहे किंवा आपण म्हणूया की एक निकटचा संबंध आहे. की कारण की खरेदी निर्णय अंमलात आणण्यासाठी पैसा हा अतिशय महत्त्वाचा आहे. की कोणती वस्तू जर आपण बाजारपेठेमध्ये जर गेलो असेल तर आपल्याकडे जर उपलब्ध जर रक्कम नसेल तर ती आपण वस्तू ही खरेदी करू शकत नाही. त्याच्यामुळे हे इकॉनॉमिक फॅक्टर्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर परचेसिंग ए पर्टिक्युलर कमोडिटी. आता या खरेदी निर्णयाच्या संदर्भात आर्थिक घटक अनेकदा निर्णायक स्वरूपावरती प्रभाव हे करत असतात किंवा त्या खरेदी निर्णयावर प्रभाव टाकत असतात. आता या आर्थिक घटकांमध्ये त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कोणत्या प्रकारची आहे, त्याचबरोबर त्या कुटुंबाचे उत्पन्न स्तोत्र कोणकोणते आहेत किंवा नियमित उत्पन्न त्या कुटुंबाला मिळत आहे का, किंवा त्या व्यक्तीचा पेशा कोणकोणता आहे किंवा प्रोफेशन कोणकोणतं आहे, त्याचबरोबर तंत्रज्ञान प्रगती किती आहे, त्याचबरोबर कंपनीच्या जाहिराती, सरकारचे बदलणारे धोरण असेल किंवा कर प्रणाली असेल इत्यादी उपघटकांचा समावेश या आर्थिक घटकांवरती किंवा या इकॉनॉमिक फॅक्टर्सवरती हा होत असतो. आता या कुटुंबाचे अथवा त्या उपभोक्त्याचे उत्पन्न किंवा त्या उत्पन्नाचे स्रोत जर चांगल्या पद्धतीचे असतील किंवा उत्तम स्वरूपाचे जर असतील तर त्याच्या खरेदीच्या निर्णयावरती हा अनुकूल परिणाम हा आपल्याला दिसून येतो. की जर मोठ्या खर्चासाठी किंवा बचतीसाठी किंवा बचत आणि गुंतवणुकीसाठी असे दोन हेतू या बचतीचे हे असू शकतात, हे आपल्याला सांगता येईल. आता या मोठ्या खर्चासाठी किंवा या उलट जर आपण गुंतवणुकीसाठी जर बचत जर असेल तर त्याचाही त्या खरेदीच्या निर्णयावरती प्रतिकूल परिणाम हा होण्याची शक्यता असते. जर एखाद्या वस्तूवरती कर प्रणाली जास्त असेल किंवा ही कर प्रणाली जर वाजवी जर असेल तर त्या खर्चासाठी अधिक वाव राहतो आणि त्याचा खरेदी निर्णयावरती सुद्धा एक अनुकूल परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येतो. की म्हणजेच काय की हे इकॉनॉमिक फॅक्टर्स या ग्राहकाच्या किंवा या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवरती हा एक परिणाम करत असतात, हे आपणाला सांगता येईल. त्यानंतर धार्मिक घटक किंवा त्याला सांस्कृतिक घटक सुद्धा म्हटलं जातं. धार्मिक किंवा सांस्कृतिक घटक. आता या धार्मिक घटकांचा किंवा या सांस्कृतिक घटकांचा किंवा त्याला रिलिजियस अँड कल्चरल फॅक्टर्स हे ती वस्तू खरेदी करत असताना त्या ग्राहकांवरती कोणत्या प्रकारे पडत असतात त्याविषयी आपण थोडी चर्चा करूया. की आपल्या समाजातील हा जो प्रत्येक व्यक्ती आहे या प्रत्येक व्यक्तीस धार्मिक किंवा सांस्कृतिक
जीवनामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये हा रस असतो, की त्याचा परिणाम त्याच्या खरेदी निर्णयावरती धार्मिक किंवा सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या घटकांमध्ये किंवा या धार्मिक विशेषतः या धार्मिक घटकांमध्ये की त्या व्यक्तीचा किंवा त्या ग्राहकाचा समूह किंवा त्याची धार्मिक भावना किंवा धार्मिक प्रथा, त्याचबरोबर अंधश्रद्धा, त्याचबरोबर सामाजिक उत्सव, सांस्कृतिक प्रगती किंवा धार्मिक मूल्ये, त्याचबरोबर काही शैक्षणिक सुविधा किंवा जाती व्यवस्था किंवा त्या व्यक्तीची सांस्कृतिक राहणीमान कोणत्या प्रकारचं आहे किंवा त्या व्यक्तीची सांस्कृतिक विचारप्रणाली कोणत्या प्रकारची आहे किंवा त्या व्यक्तीची खाद्य संस्कृती कोणत्या प्रकारची आहे. की फॉर एक्झाम्पल जर आपण विचार करायला गेलो तर काही साऊथमधल्या काही स्टेट असतील किंवा राज्य असतील तर तिथं विशेष करून इडली आणि डोस्याला जास्त महत्त्व दिलं जातं की कम्पॅरेटिव्हली आपण तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलो होतो की म्हणजेच काय की त्या लोकांची खाद्य संस्कृतीसुद्धा काय आहे यावरती सुद्धा खरेदीचा निर्णय त्या व्यक्तींचा हा अवलंबून असतो. त्याचबरोबर आवडीनिवडी काय आहेत, अशा या वेगवेगळ्या उपघटकांचा समावेश या धार्मिक किंवा या सांस्कृतिक घटकांमध्ये हा केला जातो. की बऱ्याच वेळा काय होतं तर त्या उपभोक्त्याच्या धार्मिक भावना किंवा ती जी अंधश्रद्धा आपण म्हणतो ही प्रबळ असतात. त्याच्यामुळं काही व्यक्ती समूहामध्ये जी काही धार्मिक मूल्य जी आहेत ही धार्मिक मूल्य ही अतिशय गांभीर्यरित्या ही पाळली जातात. काही नाट्यप्रेमी असतात तर काही फुटबॉलप्रेमी असतात, तर काहींना खाद्य संस्कृती ही अतिशय अतिप्रिय असते, तर काहींना जे वेगवेगळे आपले सामाजिक उत्सव आहेत हे वेगवेगळे सामाजिक उत्सव साजरे करण्यामध्ये हा अधिक रस असतो. की त्याचबरोबर या सांस्कृतिक राहणीमान उच्च दर्जाचे जर असेल तर अशा लोकांना काही सुंदर किंवा ज्या दुर्मिळ वस्तू असतात किंवा ज्याला आपण की भारी किमतीच्या वस्तू असं म्हणतो, तर ह्या भारी किमतीच्या वस्तू खरेदी करण्यामध्ये अधिक रस असतो. त्यामुळे ह्या विभिन्न उपघटकांचा उपभोक्त्याच्या निर्णय खरेदीवरती एक अनुकूल किंवा प्रतिकूल प्रभाव हा पडत असतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे वैयक्तिक घटक. आता या वैयक्तिक घटकांचा या खरेदी निर्णयावरती कसा परिणाम होतो किंवा त्याला पर्सनल फॅक्टर्स असं म्हटलं जातं. व्हॉट आर द फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्स टू परचेस ए पर्टिक्युलर कमॉडिटी किंवा हे वेगवेगळे पर्सनल फॅक्टर्स आहेत. आता या उपभोक्त्याच्या खरेदी निर्णयावरती अनेकदा वैयक्तिक घटक जे आहेत हे अतिशय प्रभावशाली ठरत असतात. की कारण की हा जो उपभोक्ता आहे हा वस्तूची खरेदी स्वतःच्या उपयोगासाठी किंवा स्वतःच्या उपभोगासाठी हा त्या वस्तूची खरेदी हा करत असतो. या वैयक्तिक घटकांमध्ये त्या उपभोक्त्याची प्रकृती काय आहे किंवा त्या उपभोक्त्याची शरीर रचना काय आहे, त्याचबरोबर त्या उपभोक्त्याचं व्यक्तिमत्व काय आहे किंवा त्याची आवडीनिवडी काय आहेत किंवा त्याची जीवनशैली कोणत्या प्रकारची आहे किंवा त्याला आपण लाईफस्टाईल किंवा वेगवेगळ्या टेस्ट, हॅबिट्स, प्रेफरन्सेस ह्या कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर वैयक्तिक विचार प्रणाली कोणती आहे किंवा या खरेदीची सवय त्या उपभोक्त्याची कोणत्या प्रकारची आहे, त्याचबरोबर वयोगट असेल, नोकरीचे स्वरूप असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचा या वैयक्तिक घटकांवरती हा खरेदी करण्याच्या निर्णयावरती हा परिणाम हा होत असतो. की म्हणजेच काय आपल्याला एकंदरीत सांगता येईल की या खरेदी निर्णयावर प्रभाव टाकणारे हे जे घटक आहेत हे वेगवेगळे घटक आहेत आणि त्याचा परिणाम या ग्राहकावरती पडत असतो. ठीक आहे, आपण थांबू.